आमदार गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करण्यात येते। सुरेश काटे ताजे अपडेट्स देतील। सुरेश, गणपत गायकवाड जे आहेत कोर्टामध्ये त्यांना आणण्यात आले आपण बघितलं अत्यंत कडेकोट बंदोबस्त आहे पोलिसांच्या व्हॅन्स त्या व्हॅन्स मध्ये गाडीमध्ये आता सध्या गणपत गायकवाड यांना हजर करण्यात आलेला आहे। ही गाडी जी आहे ती आता गणपत गायकवाड घेऊन कोर्टामध्ये गेलेले आहे। देख सकते हैं कि पुलिस कोर्टामध्ये दाखल झालेली आहे आणि आता मी बघताय आमदार गणपत गायकवाड त्या व्हॅनमधून तर उल्हासनगर गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट। आमदार गणपत गायकवाड यांना कोर्ट परिसरामध्ये आणण्यात आलं, त्यांना कोर्टात नेण्यात येते। ही थेट दृश्य आहेत, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। न्यायाधीश ए निकम यांच्या बेंच समोर ही सुनावणी होणार आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात येईल। तेव्हा गणपत गायकवाड यांना आता कोर्टामध्ये आणण्यात आले। उल्हासनगर कोर्टाबाहेर अत्यंत कडेकोट असा बंदोबस्त आणि कडेकोट बंदोबस्तात त्यांना आता आणण्यात आले। या घडीची मोठी अपडेट, गणपत गायकवाड यांना आता कोर्टामध्ये हजर करण्यात येते, त्यांना कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे। ही कोर्ट परिसरातली दृश्य आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि त्या बंदोबस्तामध्येच त्यांना कोर्ट परिसरात आणण्यात आलं। कोर्टामध्ये त्यांना आता नेण्यात आलेलं आहे आणि आता नेमकं कोर्टामध्ये काय होतं पाहणं महत्त्वाचं असेल। उल्हासनगर गोळीबार प्रकरण जे काल रात्रीच्या सुमारास घडलेलं होतं, त्यानंतर आता थोड्याच वेळात या प्रकरणामध्ये सुनावणी होईल। पोलीस कोर्टामध्ये आमदार गायकवाड यांना घेऊन दाखल झालेले आहेत आणि आता काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होईल। अगदी काही वेळापूर्वीच कडेकोट बंदोबस्तामध्ये त्यांना कोर्टामध्ये आणण्यात आलं आणि आता काही वेळातच ही सुनावणी सुरू होईल। नेमकं सुनावणीमध्ये काय आदेश येतो पाहणं महत्त्वाचं आहे। शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झालेला होता आणि त्या प्रकरणामध्ये आता आमदार गणपत गायकवाड यांना हजर करण्यात आले। तर उल्हासनगर गोळीबार प्रकरणी ही सुनावणी पार पडते। थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झालेला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली। अनेक प्रतिक्रिया त्याच्यानंतर आलेल्या होत्या। गृहमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आताची अपडेट ती म्हणजे कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। गणपत गायकवाड यांना पोलीस कोर्टामध्ये दाखल झालेली आहेत। न्यायाधीश ए निकम यांच्या बेंच समोर ही सुनावणी होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं ते आपल्याला समजू शकेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।